सर्व विद्यार्थी मित्र आणि पालक मित्रांना माझा नमस्कार. मी संतोष बोड्डेवार आपलं स्वागत विद्या कोचिंग क्लासेसमध्ये करतो. तर आज आपण नवोदयबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. नवोदय विद्यालय काय असतं, नवोदय परीक्षा ही कधीपासून सुरू झालेली आहे, नवोदय परीक्षा म्हणजेच नवोदय स्कूल हे कधीपासून सुरू झाले, कोणी सुरू केलेत, कशामुळे सुरू केलेत, किती विद्यार्थी नवोदयेत राहतात, परीक्षा कोण घेतं, रिझर्वेशन किती राहणार आहे, आणि शेवटी आपण पाहणार आहे कट ऑफ किती राहतो याचा, दरवर्षी याचा कट ऑफ किती राहतो. तर सर्वात आधी आपण डिस्कस करू की नवोदयची स्थापना कधी झाली आणि कोणी केली. नवोदयची स्थापना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार ह्या नवोदय विद्यालयाची स्थापना झालेली आहे. तर पहा, मी सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 म्हणजे 1986 ला असं ठरल्या गेलं की बाबा आपल्या भारतामध्ये एक उच्च एज्युकेशन देणारी कोणती तरी संस्था असायला पाहिजे, आणि जे गिफ्टेड चिल्ड्रेन आहेत, ठीक आहे, जे लहानपणापासूनच काही मुलं खूप हुशार राहतात, मग त्याच्यासाठी त्या मुलांसाठी आपण काय करायला पाहिजे की एक कुठेतरी स्कूल तयार करायला पाहिजे, जिचा की पूर्णपणे खर्च हा केंद्र सरकार घेतो. राहण्यापासून, खाण्यापासून, वह्या पुस्तक असो, दप्तर असो, सर्व खर्च केंद्र सरकार, खेळण्याचा असो, फिजिकली सगळं एक्सरसाइज वगैरे होतं. तर याचा सर्व खर्च काय घेतं, केंद्र सरकार. आणि 1986 पासून ह्या नवोदय विद्यालयाची स्थापना व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि स्पेशली याच्यामध्ये मग असं झालं की बाबा शहरी भागातल्या मुलांना भरपूर फॅसिलिटी भेटते, शिक्षणाची फॅसिलिटी भेटते, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे स्थापन करण्याचं ठरलं. पण तरी पण मग त्याच्यामध्ये थोडेसे शहरी भागाचे विद्यार्थी असं करून ते सुरू करण्यात आलं. म्हणजे जास्तीत जास्त वेटेज तुम्हाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा नवोदयमध्ये आज पण पाहायला मिळतो. आता नवोदयमध्ये एकूण आपल्या जागा राहतात 120. या 120च्या 75% जागा ह्या ग्रामीण भागातील, म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण रुरल भाग असं म्हणतो, रुरल भागातील विद्यार्थ्यांसाठी असतो. म्हणजे 120च्या 75% म्हणजे 90 जागा ह्या रुरल भागातील विद्यार्थ्यांसाठी, म्हणजेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असतात. आणि उरलेल्या 25% जागा म्हणजे 30 सीट, 30 हे विद्यार्थी हे अर्बन भागातून म्हणजे शहरी भागातून नेमल्या जातात. आता ग्रामीण आणि शहरी याच्यातला ग्रामीण कोण असतो त्याच्याबद्दल आपण नंतर डिस्कस करू, किंवा एखादा व्हिडिओ आपण बनवलेलाच आहे त्याच्यावर. आता भारतामध्ये एकूण नवोदय स्कूल सध्या किती आहेत, तर भारतामध्ये एकूण आता 661 नवोदय स्कूल्स सध्याच्या घडीला आहेत. त्याच्यापैकी जर सर्वात जास्त जर नवोदय विद्यालय पाहिले ते उत्तर प्रदेशात आहेत. उत्तर प्रदेशात 75 पेक्षा जास्त नवोदय स्कूल सध्या चालू आहेत, कार्यरत आहेत. त्याच्यानंतर मध्य प्रदेशचा नंबर लागतो, त्याच्यानंतर बिहारचा नंबर लागतो. ठीक आहे, मग मध्य प्रदेश इथे म्हणलं 75 पेक्षा जास्त आहे ना, 75, 76 ते 79 मध्ये तो आकडा आहे. मध्य प्रदेशमध्ये 54 नवोदय विद्यालय आहे. बिहारमध्ये जर पाहिलं, बिहारमध्ये तर 39 नवोदय विद्यालय आहेत. राजस्थानमध्ये त्याचप्रमाणे 35 आहे.
आणि महाराष्ट्रात जर पाहिलं, महाराष्ट्र आणि गुजरात, महाराष्ट्रामध्ये 34 नवोदयचे स्कूल आहेत. हे नवोदयचे स्कूल प्रत्येक जिल्ह्यात एक एक राहतात. गुजरातमध्ये पण 34च आहेत. तर अशा प्रकारे 661 नवोदय स्कूल आहेत. याला वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत, कारण नवोदयमध्ये जे पण एज्युकेशन घेतात ते विद्यार्थी खरंच खूप हुशार राहतात. भारतासाठी ते एक प्रकारचं असेट असंही म्हणू शकतो. म्हणजे अत्यंत हुशार विद्यार्थी ह्या नवोदय स्कूलमधून निघतात, जे की पुढे जाऊन फार उच्च पदावर ते राहतात. म्हणजेच नवोदयचं एज्युकेशन एवढं चांगलं आहे, एकदा काय नवोदयचा मुलगा नवोदयला नंबर लागला की त्याचं भविष्य समजा की 100% गॅरंटेड चांगलं राहतं. फक्त एज्युकेशनच नाही तर मुलगा अति उत्तम हा भारताचा उत्तम नागरिक म्हणून पण बाहेर पडून निघतो जेव्हा नवोदयचं एज्युकेशन कंप्लीट करतो. त्याच्यामुळे नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्यात एक नसून त्याची संख्या जास्त वाढावी याचे प्रयत्न चालू आहेत. मी तर म्हणतो की राज्य सरकारनं पण, जसं की आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र सरकारनं पण असे नवोदय सारखे काहीतरी स्कूल प्रत्येक तालुक्यामध्ये काढायला पाहिजे, किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी एक तरी स्कूल राज्य सरकारनं पण काढायला पाहिजे. केंद्र सरकारचं जसं धोरण आहे त्यानुसारच एक एक स्कूल प्रति जिल्ह्याला काढायला काही हरकत नाही. 1 किंवा 2 स्कूल राज्य शासनाचे पण हवे. चला असो. त्याच्यानंतर हे नवोदय स्कूल जे राहतात, ह्या नवोदय स्कूलची जागा कमीत कमी राहते तुमची 30 एकर जागा राहते. 30 एकर जागेमध्ये त्यांचं ठरलेलं आहे की बाबा 30 एकर तरी जागा हवी, जेणेकरून आपल्याला क्लासरूम म्हणजे शिकवणी वर्ग, खेळाचे मैदाने, लायब्ररी, लॅबोरेटरी, प्रयोगशाळा म्हणू शकतो, लायब्ररी म्हणजे ग्रंथालय म्हणू शकतो, शिक्षकांच्या राहण्याची व्यवस्था तिथं राहते, जेवण बनवण्यासाठी वेगळं कॅन्टीन वगैरे व्यवस्था त्याची राहते. तर ह्या सर्वांची व्यवस्था तिथे एकदम चांगल्या एकदम मोकळ्या जागेत व्हावं आणि कोणत्याही प्रकारचा तडजोड होऊ नये विद्यार्थ्याशी. प्रत्येक विद्यार्थ्याला खेळायला जागा असावी. त्याच्यासाठी ते 30 एकरच्या एरियामध्ये, कमीत कमी 30 एकरचा जागा असावी. असं ते 30 एकरच्या एरियामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही नवोदय विद्यालय राहतात. आता नवोदयमध्ये एज्युकेशन आपल्याला कितवीपर्यंत घेता येते? नवोदयचं जे सुरुवात होती, पहा नवोदय आपल्याला माहिती आहे की 5वीला परीक्षा राहते. 5वीची परीक्षा झाली, ज्यांना कोणा अतिहुशार म्हणण्यापेक्षा जे गिफ्टेड चिल्ड्रेन आहेत, म्हणजे जे खूप हुशार आहेत मुलं, म्हणजे गॉड गिफ्टेड म्हणा, किंवा ज्यांनी खूप मेहनत घेतली, परिश्रम घेतलेले आहेत लहानपणीपासूनच, अशा विद्यार्थ्यांना अशा विद्यार्थ्यांना 6वी ते 12वी पर्यंत तिथे एज्युकेशन आपल्याला पाहायला मिळते. आता हे जे नवोदय विद्यालय राहते तिथे रिझर्वेशन पण आपल्याला पाहायला मिळतं. रिझर्वेशन ओबीसी कॅन्डिडेटला 27% रिझर्वेशन असतं. एससी कॅटेगरीला 15% असतं. एकाने मेसेज करून सांगितलं होतं की 13%. तर एक्झॅक्टली म्हणजे मी जेवढं माझं नॉलेज आहे त्याच्यानुसार 15% आहे. 13% असेल तर माफी असावी, ठीक आहे. पण माझ्या माहितीनुसार एससी कॅटेगरीला 15% आणि एसटी कॅटेगरीला 7.5%. म्हणजे असं एकूण जर पाहिलं तुम्ही तर 7 दुनी 14, 49
1.5% रिझर्वेशन आपल्याला मिळायला भेटतं. याच्यामधूनच 3%, ठीक आहे, टोटल 100%च्या 3% काय राहतं, हँडिकॅप. आणि मुलींचं जे पर्सेंटेज राहतं ते 33%. पहिले 30% होतं, आता 33%वर मुलींना, म्हणजे पहा, एकूण 120 सीट आहे, त्याच्यापैकी 33% म्हणजेच तुमचे 40 जागा मुलींच्या असतात. 3% फिजिकली हँडिकॅप, 3% याच्यामध्येच येणार. याच्यामधल्या मुलीचं 3% म्हणजे 3% म्हणजे मुली, 1% मुली आणि 2% मुलं हँडिकॅप. आता हँडिकॅपचं पण त्यांचं एक फिक्स आहे की बाबा मिनिमम तो 40% हँडिकॅप असायला पाहिजे. म्हणजे अपंग व्यक्तींना 3% आहे, पण त्याची अट आहे की तो 40% हँडिकॅप असायला पाहिजे. त्याच्यानंतर ही परीक्षा कोण घेतात? ही परीक्षा घेतात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. नाव खूप अवघड वाटत असेल, पण तुम्ही हे शब्द वाचला असेल, CBSE CBSE ही परीक्षा कंडक्ट करते, म्हणजे ही परीक्षा दरवर्षी घेते. ही परीक्षा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन थ्रू घेतली जाते, ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्यासाठी मी आधीच सांगितलं की सर्व जे याचा खर्च जो असतो तो सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू राहतो. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या देखरेखीखालीच हे सर्व होतं. आता याचं सिलेक्शन राहतं तो निवड प्रक्रिया जी असते ती आपल्याला माहीतच आहे. निवड प्रक्रिया कशा पद्धतीची राहते. तर सुरुवातीला आपल्याला नवोदय परीक्षेचा फॉर्म भरावा लागतो. त्याच्यासाठी तुम्ही 5वीला असणं गरजेचं आहे. 5वीचे विद्यार्थी याचा परीक्षेचा फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरल्याच्या नंतर तुमची एक परीक्षा होते. परीक्षा राहते 100 मार्काची राहते. त्याच्यात एकूण 80 प्रश्न विचारले जातात. प्रश्न राहतात 80. या 80 प्रश्नामध्ये आपल्याला माहिती आहे कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3. कॅटेगरी 1 राहते मानसिक क्षमता चाचणी, मानसिक क्षमता चाचणी, ज्याच्यामध्ये की 40 प्रश्न एकूण विचारले जातात आणि हे राहते 50 मार्काला. 80 प्रश्न राहतात. प्रत्येक प्रश्नाला 1.25 गुण असतात. म्हणजेच एकूण 100 गुणाचा हा प्रश्नपत्रिका राहते. मानसिक क्षमता चाचणी 40 प्रश्न विचारतात, गुण असतात त्याच्यासाठी 50. त्याच्यानंतर अंकगणितीय राहते. अंकगणितावर आधारित 20 प्रश्न असतात, 25 गुणांसाठी राहतात. एका प्रश्नाला 1.25 मार्क पकडल्यास 25 गुण होतात. त्याच्यानंतर भाषा. आता हे भाषा विषयाचे पण 20 प्रश्न राहतात, 25 गुणांचे. भाषा तुम्ही तुमच्या मनाने निवडू शकता. जसं की आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून आपण जास्त करून मराठी किंवा इंग्लिश भाषाच ही निवडतो. वेगवेगळ्या प्रांतामध्ये जी भाषा असेल ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे असे एकूण 80 प्रश्न झाले. 100 मार्काची प्रश्न. आता याचं सिलेक्शन टेस्ट झाल्याच्या नंतर मार्क येतात. मग ज्याला जास्त मार्क आहेत त्यांचे नंबर इथं लागतात.
आता बऱ्याच विद्यार्थ्याला समान गुण असतात. त्याचे निकष काय आहे त्याच्यावर आधारित आपण एक व्हिडिओ सेपरेट बनवणारच आहे. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपले एज्युकेशनल व्हिडिओ राहतात आणि बरीचशी अशी महत्त्वाची माहिती आपण एज्युकेशनावर देत असतो. येणाऱ्या परीक्षेबद्दल पण देत असतो. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. आता जसं की सांगितलं की ग्रामीण भागाला 75% आणि 25% शहरी भागाची याचं एकूण वेटेज राहते. त्याच्यानंतर त्याची ॲडमिशन प्रोसिजर सुरू होते आणि त्याच्यानंतर ॲडमिशन होतात आणि ॲडमिशन 6वी पासून 10वी पर्यंत राहतात. आता नवोदय ही परीक्षा फक्त 5वीला नसून एक वेळेस 8वीला पण होते आणि एक वेळेस 10वीला पण होते. 10वी झाल्यावर डायरेक्ट तुमच्या पर्सेंटेज वाईज जर एखादी जागा रिकामी असेल तर तिथे तुम्हाला 11वीला डायरेक्ट ॲडमिशन भेटतं. पण त्याच्यासाठी तुमच्या जिल्ह्याची एखादी सीट खाली असायला पाहिजे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने ते नवोदय विद्यालय 10वी नंतर सोडून गेल्यास तुम्हाला तिथं 11वी 12वीसाठी प्रवेश मिळू शकतो. म्हणजे ही परीक्षा नवोदयची 2 वेळेस राहते, एक 5वीला राहते आणि एक 8वीला. 5वीचे विद्यार्थी ज्यांनी परीक्षा दिली ते 6वी पासून तिथे सुरुवात करतात आणि 8वीला ज्यांनी परीक्षा दिली ते 9वी पासून 12वी पर्यंत तिथे प्रवेश घेऊ शकतात. याची कट ऑफ जी राहते ती वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार ती वेगवेगळी राहते. जसं की ओपनची कट ऑफ काही जिल्ह्यामध्ये 90 असू शकते तर काही जिल्ह्यामध्ये 96.25 पर्यंत पण असू शकते. तसंच SC ST किंवा OBCची काही जिल्ह्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला 65 मार्काला पण लागलेला दिसू शकतो आणि काही जिल्ह्यामध्ये 90 मार्काला पण लागत नाही. त्यामुळे ही जी पण कट ऑफ असते ती प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी राहते. भारतात भरपूर असे प्रदेश पण आहे की ते 65-70% पण विद्यार्थी लागलेले आहेत, 60 मार्काला पण लागलेले आहेत. त्याच्यामुळं याची कट ऑफ किती राहील ते नक्कीच सांगणं थोडंसं मुश्किल राहते. परंतु ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, तुम्हाला गॅरंटेड जर सीट पाहिजे असेल तर 95 मार्क किंवा त्यापेक्षा अधिक घ्यावं लागेल. 95 ते 97.5 जर मार्क असतील म्हणजेच 80 पैकी 78 प्रश्न जर बरोबर असतील तर गॅरंटेड समजा की तुमचा नंबर 100% लागेल ओपन कॅटेगरी. OBC कॅटेगरीचे जर तुम्हाला 95 मार्क असतील, कधी काही जिल्ह्यामध्ये ते 96.25 मार्कापर्यंत पण ती कट ऑफ जाते. काही सगळ्या जिल्ह्यामध्ये म्हणत नाही, काही जिल्ह्यामध्ये. SC कॅटेगरीचा विद्यार्थी असेल 92.5 जर मार्क असेल तर तुमची शक्यता आहे तिथे लागण्याची. ग्रामीण भागातून प्रत्येकाला तुम्ही 2 मार्क कमी करा, 2 ते 2.5 मार्क, त्या प्रमाणात तुमचं सिलेक्शन होऊ शकते. म्हणजे 95% ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असाल तर ग्रामीण भागातील तुमचे चान्सेस खूप आहे की तुमचा नंबर लागेल. त्याचप्रमाणे OBC कॅन्डिडेटला 93.75 आहे, ग्रामीण भागातून आहे तर तुमचं गॅरंटेड हाय किंवा नंबर लागू शकतो. त्याचप्रमाणे SC ST कॅटेगरीला जर 87-88 किंवा 90 मार्क आहे तर गॅरंटेड ग्रामीण भागातून जर असाल तर तुमचा नंबर तिथं लागण्याची शक्यता प्रचंड असते. परंतु जसं सांगितलं की याची कट ऑफ प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगळी असते. एखाद्या जिल्ह्याची कट ऑफ खूप जास्तच जाऊ शकते, आहे की नाही. त्याच्यामुळे याच्याबद्दल सांगणं की बाबा हे एवढी कट ऑफ राहते एवढी नाही, ते थोडंसं चुकीचं होईल. त्यामुळं कट ऑफचं मी जास्त बोलत नाही, पण हे आपलं सगळं राहतं. अजून काही माहिती असेल नवोदयबद्दल तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. सध्याच्याला एवढंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.